ते शेतकरी आहेत, गर्दी नाही, गर्दी नाही. हे शेतकरी नसतील ना त्यांना बाहेर आखून द्या. थांबा जरा. बघा सर, पहिले सांगतो, विषय 15 वर्षापासूनचा आहे. 15 वर्ष शेतकऱ्यांचे पैसे नाही. शेतकऱ्यांच्या जागेवर गुंड लोक उभे करून भरणी करतात आणि शेतकऱ्याला सांगतात तुमची जागा तू शोधून येते. बरोबर आहे. पोलीस स्टेशनकडूनही दखल घेतली जात नाही. एकदम स्पष्ट सांगतो, हे सगळी भरणी झाली आहे. आज तुम्ही सांगा ना, आज तुम्ही आम्हाला इथं अडवायला थांबल्या. गेल्या हप्त्यात मी आंदोलन करणार होतो, काही कारणास्तव थांबला. ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला माहित आहे यांचे सगळे पाळीव गुंड शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दमदाटी करत होते. तुमच्याकडे गुन्हा देखील दाखल झाला. तुम्ही काय कारवाई केली? काय कारवाई केली मला सांगा. चला, काय केली? काय गुन्हा दाखल केला? काय त्यांना अरेस्ट केली? त्यांना अरेस्ट केली का त्यांच्यावर काय गुन्हा दाखल झाला मला सांगा ना. 324 नाही, त्यांच्या घरी जाऊन जर दमदाटी करतात तर 324 कसं लागेल? कोण? का नाही? ते आले नव्हते तुमच्याकडे? आलं होतं ना कुणाला पाटील? आलं होतं ना, दाखल केलं ना गुन्हा. पण तुम्ही तो सरपंचांनी मारहाण केली तो दाखल केला आणि त्याच्या घरी गेला ते दाखल नाही केलं. सांगितलं ना साहेब, सांगितलं तुम्ही जबाबात घेऊन नाही घेतलं. सांगितलं ना साहेब, मी तुम्हाला सांगतो ना साहेब. बघा आता आमचं साहेब आहे का, मी 3 महिन्यापूर्वी पण राजू लोहराशी बोललो होतो. त्याचं स्पष्ट म्हणणं आहे कि हमारे जो गुंड लोग हैं और पुलिस लोग हैं वो तुमको देख ले, तुमको जो कर. अरे मी साहेब बघा ना, आता मी तुम्हाला सांगतो, मी 3 महिन्यापूर्वी बोललो, आम्ही 3 महिने थांबलो. त्याच्या मॅनेजर लोकांना मी 5-5 फोन केले का? असं ना, मी मॅनेजर लोकांना राजू लोहराला तर सोडा, त्याला तर कॉल केले, मॅनेजरांना पण 5-5 कॉल केले, बिलकुल प्रतिसाद नाही. गेल्या हप्त्यात झाला. त्यांनी तुम्हाला जर सांगितलं असतं तुम्हाला सांगतो उनको बुलाओ, हम बात करने के लिए तैयार है, मिटलं असतं का नाही. आजही त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे तो वो सब पुलिस देख लेगी और जो हमारे वहाँ के लोग हैं ना गुंडा लोग वो देख. गुंडा लोकांचे साहेब साहेब खुले आम. मी काय बोलतो, मी जे बोलतो ना साहेब, जर खोटं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, नाही तर त्या बिल्डरवर गुन्हा दाखल करा. चला, दोन्ही याच्यातून एक करा. काय कराल तुम्ही सांगा. मी खोटं बोललो, माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी खरंच बोलत असेल तर बिल्डरवर गुन्हा दाखल करा. तयारी आहे तुमची? मग चला ना, करा दाखल गुन्हा. तर 15 वर्षापासून ज्यांचे पैसे नाही दिले, बरं तुम्ही मग काय गुन्हा दाखल करा. बरं, ज्यांच्या जागेत भरणी केले ज्या गुंडांकडून, तुम्ही काय गुन्हा दाखल कराल त्याच्यात सांगा. तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट बघा साहेब, आता हे काम बंद करा. जोपर्यंत आम्हाला न्याय नाही मिळत आमच्या जागेवर काम बंद करा. तुमच्या जागेवर काम बंद करायला आमच्याकडे नाही, परंतु तो जो मॅनेजर आहे तो आता इथे नाही. ऐका 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 ऐका, हे 3 महिन्यापासून चालले. साहेब तुम्ही आज मला बोलता, बघा तुमच्या पोलिसांची दादागिरी असेल, आमच्यावर अन्यायच करायचा असेल ना, मी इथं बसून राहील. मी स्पष्ट सांगतो, असं नाही. माझं म्हणणं आहे, माझं म्हणणं काय, काम बंद ठेवा, आमचा आम्हाला हक्क मिळाला त्याचं ते काम करावं. आम्ही विरोधात कुठे आहे? काम बंद करायचा विषय कुठे? तुमची जी कमिटी, तुमचं म्हणणं आहे जे चालले ते योग्य चालले, काम नाही बंद करू शकत. तुमची जी कमिटी आहे स्वतः बोला त्यांची, जे काय तुमचं जे आहे तुम्हाला जे 3 महिन्यापासून बोलतोय ना. आता तो राजा नाही साहेब ऐका ना, त्याला विनंती केल्यानंतर तुम्हाला भेटला 3 महिन्यापूर्वी, त्याला मी विनंती केली तर सगळ्यांचे व्यवहार चुकते कर, शेतकऱ्यांना काम दे, हा बोलला. त्याच्यानंतर 3 महिने नाही साहेब, तो पण काम बंद ठेवा. आणि हे पण सांगतो, तुम्ही काम नसेल बंद ठेवत, आम्ही इथं बसणार. बाकी तुम्हाला काय आमच्या कारवाई करायची आमची करू शकतो. तुम्ही बघा आज त्या बिल्डरसाठी किती मोठी फौज आणली आहे. म्हणजे हे कशासाठी? नाही ना, आमच्यासाठी नाही, हे आम्हाला ठोकण्यासाठी आणलेले आहे. तर ते काही पण करा तुम्ही, पण काम बंद करा. काम नाही बंद केलं ना साहेब, नाही काम नाही बंद केलं ना, तुम्ही ऐकणार. मी स्पष्ट सांगतो, ऐका, मी काम बंद का सांगतो, आमचा न्याय दे आम्हाला, तुम्ही काम चालू करा. आमचं काय म्हणणं आहे, आपण बोलू जे आपण पेपर आहे ते करू, जे आहे तरी तर तुम्ही आता चला. त्याचा मॅनेजर आहे, मला मॅनेजरशी काय बोलू मी, त्या मॅनेजरला मी 3 महिन्यापासून फोन करतो. त्या माझ्यावर तुम्ही असते ना खासदार, तर मॅनेजरची टाइम आहे काढलीच, पण मी तरी सुद्धा